धिंगाणा असतो तो रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कशा प्रकारची काळजी घेतली जाते, काय पावलं उचलली गेली? या ठिकाणी अ, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीमान पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शन आणि सूचनेप्रमाणे इथे वागळे वाहतूक उपविभागचे आम्ही अधिकारी आणि अंमलदार यांनी आम्ही या ठिकाणी नाकाबंदी लावली असून या ठिकाणी जे काही लोक पार्टी करण्यासाठी किंवा गटारी साजऱ्या करण्यासाठी येवर इथे जात असतील किंवा येत असतील, या ठिकाणी आम्ही नाकाबंदी दरम्यान इथे चेकिंग ठेवलेलं आहे. त्या ब्रीथ ॲनालायझरच्या साहाय्याने आम्ही ते ड्रिंक अँड ड्राईव्हचे केसेस करीत आहोत आणि कोणी त्यामध्ये पॉझिटिव्ह आढळून आला ब्रीथ ॲनालायझरच्या साहाय्याने जेव्हा चेक करत असताना तर आम्ही त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई कलम 185 करत आहोत. सर, येऊर हे निसर्गरम्य ठिकाण आहे, मात्र या ठिकाणी येऊन नेहमी हुल्लडबाजी होते किंवा काय वन्य जीवांना धोका निर्माण होतो, यासाठी ठाणेकरांना काय एक आव्हान असेल? या ठिकाणी ठाणेकरांना आव्हान हेच असेल की आपण येऊर हे आपल्यासाठी एक शहरासाठी एक खूप वरदायक असं जागा आहे आणि या ठिकाणी आपलं एक फुफ्फुस आहे त्या ठिकाणी आपण पर्यावरणाचं रक्षण करणं, त्या ठिकाणचे जे वनस्पती आहेत त्यांचं रक्षण करणं या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे आणि नागरिकांनी जे काय आहे ते पर्यावरणाच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे काय योग्य प्रकारे वर्तन करावं. कुठल्याही प्रकारची म्हणजे बेकायदेशीर कृती त्या ठिकाणी वर जाऊन डोंगरावर जाऊन त्या ठिकाणी जसं की आता दारू पिणे किंवा काय मोठमोठ्यानं DJ लावणे, त्या ठिकाणी जे काय वन्यजीव असेल त्यांना हानी पोचेल किंवा त्रास होईल अशा प्रकारचं कुठलेही त्या ठिकाणी वर्तणूक करू नये असे मला वाटतं.